नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, मागील क्लासमध्ये आपण वैवारी ह्या टॉपिकला सुरुवात केली होती आणि त्या क्लासमध्ये आपण टाईप नंबर 1 पूर्णतः कंप्लीट केलं होतं. आजच्या ह्या क्लासमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टाईप नंबर 2ला सुरुवात करणे आहे आणि ह्याच क्लासमध्ये आपल्याला याला कंप्लीट पण करायचे आहे. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण टाईप नंबर 2ला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, आता आपण काय करूया, टाईप नंबर 2ला सुरुवात करूया. जेव्हा आपण टाईप नंबर 1 शिकला मित्रांनो, तेव्हा आपल्याला कसल्याही बेसिकची गरज पडली नाही. कारण की त्याच्यात काही बेसिक शिकण्यालायक होत नाही. पण आता जेव्हा आपण टाईप नंबर 2 पाहतो, त्याच्यात आपल्याला 1-2 गोष्टी बेसिक माहीत पाहिजेत. कोणत्या? तर एक आहे सरासरी. सरासरी म्हणजे काय? ॲव्हरेज. आणि दुसरं आहे गुणोत्तर. सरासरी समजल्यानंतर आपण गुणोत्तरवर जाणार. तर मग नेमकं सरासरी किंवा ॲव्हरेज म्हणजे काय ते पहा मित्रांनो. तर बघा, सरासरी सरासरी म्हणजे काय असते मित्रांनो? एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. काय होते मित्रांनो? सरासरी म्हणजे काय? एकूण संख्यांची बेरीज भागीला काय? एकूण संख्या. जसं उदाहरण पहा. जसा एकूण संख्यांची बेरीज मी म्हणतो, बेरीज 24 आहे. काय आहे एकूण संख्यांची बेरीज? एकूण संख्यांची बेरीज 24 आहे आणि संख्या 3 आहेत. संख्या किती आहेत? तर त्या एकूण संख्या त्या 3 आहेत. तर मला सरासरी सांगा बरं मित्रांनो. तर मग काय होणार बघा, सरासरी काय होणार? सरासरी काय होणार? एकूण संख्यांची बेरीज. बेरीज किती आहे आपल्याकडे? 24. बेरीज किती आहे आपल्याकडे? 24. भागीला काय होणार? एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत? 3. एकूण संख्या किती आहेत? 3. म्हणजे सरासरी किती येणार मित्रांनो? 8. सरासरी किती येणार? 8. पण पण जर समजा, पण काय, जर आपल्याला सरासरी दिली असेल, काय म्हणतो मी, जसा जर आपल्याला सरासरी दिली असेल, सरासरी मी म्हणतो की 8 दिली आहे आपल्याला. किती दिली आहे? 8 दिली आहे. आणि संख्या दिली आहेत आपल्याला. संख्या दिली आहेत आपल्याला किती? संख्या एकूण दिली आहेत 3. तर मग बेरीज विचारली असेल. काय विचारली असेल? तर बेरीज विचारली असेल आपल्याला. तर मग बेरीज काय होणार मित्रांनो? बेरीज काय होणार? तर बघा, बेरीज होणार सिंपली तुमची सरासरी, सरासरी गुणिला संख्या. सरासरी गुणिला काय होणार? संख्या. जर बेरीज काढायची आहे, एकूण संख्यांची बेरीज काढायची आहे मित्रांनो तुम्हाला, तर बेरीज काय होणार? सरासरी गुणिला संख्या. बघा, सरासरी किती आहे? तर तुम्ही म्हणाल सर सरासरी 8 आहे आणि एकूण संख्या किती आहेत? तर 3 आहेत. 8 गुणिला 3 म्हणजेच काय होणार? 24. तर एकूण संख्यांची बेरीज किती येणार? तर 24 येणार. एकूण संख्यांची बेरीज किती येणार? तर 24 येणार. बरं, हे झालं. जर समजा तुम्हाला, पहा, समजा तुम्हाला काय दिलंय? तुम्हाला बेरीज आणि सरासरी दिली आहे. काय दिली आहे? बेरीज दिली आहे तुम्हाला, बेरीज दिली आहे 24 आणि सरासरी दिली आहे, सरासरी दिली आहे तुम्हाला 3. आणि तुम्हाला विचारलं की एकूण संख्या किती आहेत? एकूण संख्या. मी इथं संख्येचा वापर करत आहोत मित्रांनो. आणि आपण काही एजेस चॅप्टर शिकत आहोत, वयवारी शिकत आहोत. त्या संख्यांच्या जागी आपल्याला काय दिसू शकते? तर माणसं किती आहेत. ह्या सरासरीच्या जागी किती दिसू शकते आपल्याला? की म्हणजे सरासरीच्या जागी दिसू शकते की त्यांच्या वयाची सरासरी एवढी आहे. बेरीज, बेरजेच्या जागी आपल्याला दिसू शकते की त्या माणसांच्या वयांची बेरीज एवढी आहे. तर हे शब्द बदलू शकतात. पण एक आपल्याला काही बेसिक गोष्ट याच्यावरूनच शिकणे, ते आपण शिकून घेऊ. पहा, मग एकूण संख्या काय होणार मित्रांनो? काय नाही, तर सिंपली करायचं, बेरीज, बेरीज भागीला सरासरी. बघा, आपल्याकडे बेरीज किती आहे? तर बेरीज 24 आहे मित्रांनो आणि सरासरी किती घेतली आहे इथं? 3. तर एकूण संख्या किती होणार पहा? 24 भागीला 3 किती होणार? तर 8. एकूण संख्या किती होणार? तर मित्रांनो आपल्या 8 होणार. तर हे
थोडंसं बेसिक होतं मित्रांनो कशाच्या सरासरीबद्दल. हे एवढी तरी गोष्ट तुम्हाला सरासरीबद्दल मित्रांनो माहिती पाहिजे. समजलं? चला एकदा पाहून घ्या. सरासरी म्हणजे काय तर एकूण संख्यांची बेरीज भागीला काय तर एकूण संख्या. हे गोष्ट लक्षात ठेवा. बाकीचे फॉर्म्युले याच्यावरूनच बनलेले आहेत. समजलं? चला लिहून घ्या हे लवकर. आता पहा मित्रांनो काय दिसत आहे आपल्याला गुणोत्तर. यालाच कुठं कुठं देखील अनुपात, जसं एसएससी जीडी सारख्या पेपरमध्ये याला देखील अनुपात असा शब्द बघायला मिळतो, किंवा बाकी काही सरळ शिव्या आहेत जसा टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननी ज्या सरळ शिव्या घेण्यात येतात त्याच्यात देखील आपल्याला हा अनुपात हा शब्द पाहण्याला दिसतो. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर रेशो. बघा गुणोत्तर, अनुपात किंवा रेशो याचा अर्थ काय होतो तो पहा मित्रांनो. तुम्ही असा रूप कुठं ना कुठं पाहिले असाल की एखाद्या संख्येच्या बीजात काही दोन डॉट असतात, किंवा असं पण बघितले असेल तुम्ही. बरोबर आहे का नाही? तर हा गुणोत्तर असतो मित्रांनो. याचा अर्थ असा असतो मित्रांनो ए भागीला बी. याचा अर्थ हा निघतो. जसं पहा एखादं उदाहरण घेऊ आपण. उदाहरण काय घेऊ? जर मला 35 आणि 25च्या गुणोत्तर काढायचं आहे. काय काढायचे आहे मला? 35 आणि 25च्या गुणोत्तर काढायचं आहे. कसं काढणार? तर सिम्पली याला गुणोत्तराच्या रूपात लिहा. बघा असं लिहितो आपण गुणोत्तरात काय 35 25. ठीक आहे. आता मला सांगा मित्रांनो याचा अर्थ काय होतो? याचा जर आपण अर्थ पाहिला तर काय होतो? 35 भागीला 25 असाच होतो ना. बरोबर आहे का नाही? बरं आपण जसं याला सोडवतात तसं याला पण सोडवू. बघा मोठ्यात मोठी संख्या पहा की त्यांनी दोन्ही संख्यांना भाग जाईल, तर मला अशी एकच संख्या दिसत आहे की 5. बरोबर आहे. 5नी 35ला पण भाग जातो आणि 25ला पण भाग जातो. कितीने भाग जातो? तर बघा 5 7 35. कितीने भाग गेला? 7 वेळा गेला. 5 5 25. आता याच्या पुढे भाग जातो का? नाही जात. तर झालं मित्रांनो हा निघाला तुमचा गुणोत्तर. जर 35 आणि 25च्या तुम्हाला गुणोत्तर विचारलं तर किती येणार? 7/5. किती येणार? 7/5. तर अशा पद्धतीने गुणोत्तर काढतो. आणखी एखादं उदाहरण घेऊ. जसं 3 याचं घेऊ. जसं पहा 40 50 आणि 60. ह्या संख्यांच्या मला काय काढायचं आहे मित्रांनो? ह्या संख्यांच्या मला काय काढायचं आहे? तर गुणोत्तर काढायचं आहे. कसं काढणार गुणोत्तर? बघा आधी त्याच्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार. काय? दोन डॉट देणार. बरोबर आहे. याला दशांश देखील म्हणतात. काय होणार? 40 50 आणि 60. बरोबर आहे का नाही? बरं अशी कोणती आहे मोठ्यात मोठी संख्या की ह्या तिन्ही संख्यांना भाग जाते? तर मला साहजिकच दिसत आहे 10नी ह्या तिन्ही संख्यांना भाग जातो. तर काय होणार बघा 10 चौक 40, 10 5 50 आणि 10 सकम 60. याच्या पुढे जातो का? तिन्ही संख्यांना गेलं पाहिजे. जातो का? तिन्ही संख्यांना नाही. म्हणजे तुमचं गुणोत्तर हे बनणार. काय बनणार? 4 5 5 6. समजलं? तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत मित्रांनो. जेव्हा आपण गुणोत्तर किंवा सरासरी हे टॉपिक शिकणार त्याच्यामध्ये आणखी आपण याला डीपली शिकणार. पण सध्या आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच शिकणार. ठीक आहे? समजलं तुम्हाला? चला हे लिहून घ्या लवकर. आणखी एक गोष्ट मित्रांनो, बघा जो मागील क्लास आपण वैवारीचा घेतला होता त्याचे PDF देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. आणि ह्या टाईपचे देखील PDF आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार. तर तुम्हाला काय करायचं आहे? डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे आणि मराठीमध्ये काय? मी शिपाई महाराष्ट्राचा. मराठीमध्ये काय? मी शिपाई महाराष्ट्राचा टाईप करायचं आहे. महाराष्ट्राच्या. तुम्हाला ह्या क्लासची पण काय मिळून जाईल? तर तिथं PDF मिळून जाईल. समजलं? चला लवकर लिहून घ्या. हे काय आहे आपलं? तर टेलिग्राम. आणि आपले YouTube चॅनल पण हीच आहे. ठीक आहे? चला लिहून घ्या लवकर. चला तर आता पहिला प्रश्न पहा मित्रांनो. पहिला प्रश्न काय म्हणतो? ए आणि बी यांच्या वयाची बेरीज 55 वर्षे आहे. ए आणि बी यांच्या वयाची बेरीज किती आहे? तर 55 वर्षे आहे म्हणते. ए पेक्षा बी 15 वर्षांनी लहान आहे म्हणते. तर ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती? काय विचारलंय आपल्याला? गुणोत्तर विचारलंय. ए आणि बी यांच्या वयाची बेरीज दिली आहे आणि सांगितलं आहे की ए पेक्षा बी हा 15 वर्षांनी लहान आहे. तर पहा मित्रांनो, जर आपण ए ची वय काय धरणार? x वर्ष धरलो तर बी काय होणार? ए पेक्षा 15 वर्षांनी लहान. म्हणजे x मधून मला किती मायनस करावे लागतील? तर 15 वर्ष.
आता हे मागच्याच क्लासमध्ये आपण ह्या सर्व काही गोष्टी शिकलो. ठीक आहे. मग काय म्हणते, ए आणि बी यांचे वयाची बेरीज 55 वर्ष आहे म्हणते. ए आणि बी यांची बेरीज किती आहे वयाची? 55 वर्षे. पण आपण यांची वय किती धरलाय मित्रांनो? ए ची पकडलाय आपण x वर्ष आणि बी ची काय आहे तर x - 15. बरोबर काय होणार? 55. आता सोडवा बघा, x आणि x 2x. बघा हा 15 मायनस मध्ये आहे, तिकडे जाऊन काय होणार? प्लस होणार. 55 अधिक 15. बघा काय होणार? 2x बरोबर 55 अधिक 15 किती होणार? 70. म्हणजेच x बरोबर काय होणार? 70 भागीला 2 म्हणजेच किती होणार? 35. x किती येणार आपला? 35. x किती मिळाला आपल्याला? 35. चला, आपल्याला काय करायचे आहे? ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर सांगायचे आहेत. तर आधी आपल्याला त्यांची वय काढायला लागेल. जसं पहा, ए ची वय काय होणार? ए ची वय आपण पकडला x किती मिळाला आपल्याला? 35. म्हणजे ए ची वय काय होणार? 35 वर्ष. ठीक आहे. बी ची वय काय होणार? बी ची वय किती घेतला आपण मित्रांनो? x - 15. बरं, x किती आहे आपल्याकडे? 35. तर काय होणार? 35 - 15 बरोबर काय होणार? 35 मधून 15 गेले किती होणार? 20 वर्ष. ठीक आहे. ए ची वय किती वर्ष आहे? 35 वर्ष. आणि बी ची वय किती आहे? 20 वर्ष. बरं, आपल्याला गुणोत्तर कोणाच्या काढायचं आहे? ए आणि बी च्या. बघा हे इम्पॉर्टंट आहे. आधी कोण दिलाय? ए दिलाय, तर आधी ए ला घ्यायचं. गुणोत्तर काढायचे आहे म्हणून काय गुणोत्तरचे चिन्ह येणार आणि काय बी. यांच्या गुणोत्तर कसं होणार बघा. ए ची वय किती आहे? 35 वर्ष आणि बी ची वय आहे 20 वर्ष. बघा अशी मोठ्यात मोठी संख्या पहा की त्यांनी दोन्ही संख्यांना भाग केलं पाहिजेत. तर कितीने? 5ने भाग जातो बघा. 5 7 35 आणि 5 20 याच्यावरती भाग जातो का? नाही. म्हणजे गुणोत्तर हेच होणार त्यांच्या वयाचे. किती? 7 4. कोणता ऑप्शन आहे मित्रांनो? बघा तर ऑप्शन नंबर 1. किती? 7 4. समजलं? सोपे प्रश्न होता. चला लिहून घ्या लवकर. चला, आता प्रश्न क्रमांक 2 पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो? दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:60 आहे. ठीक आहे. याप्रमाणे आहे, जर मोठ्या भावाचे वय 40 वर्षे असेल तर लहान भावाचे वय किती असेल? बघा, दोन भावाचे गुणोत्तर दिले आहे आणि त्याच्यापैकी मोठ्या भावाची वय दिली आहे आपल्याला आणि लहान भावाची वय काढायची आहे. कसं काढणार बघा. मला एक गोष्ट सांगा, गुणोत्तर किती दिलं आहे आपल्याला? 5:8. मला सांगा याच्यापैकी लहान भावाचे गुणोत्तर कोणते आणि मोठ्या भावाचे कोणते? तर पहा, जे लहान दिसते ना ते लहानाचे असणार आणि जे मोठे दिसते ते काय असणार? मोठ्याचे असणार. बरोबर आहे का नाही? जे लहान दिसते ते लहानाचे वय आणि जे मोठे दिसते ते कोणाचे असणार? मोठ्याचे वय. बघा, तर मग याच्यावरूनच आपण काय धरणार बघा. लहान लहान आणि मोठे असे दोन भाव दिले आहेत आपल्याला. पहा, लहानाची वय काय धरणार? त्याचे गुणोत्तर किती आहेत? 5. त्याच्या समोर आपण x लावून देणार. तर लहानाची वय काय धरणार आपण? 5x. आणि मोठ्याची वयाचे गुणोत्तर किती आहे? 8. तर त्याच्या समोर आपण लावणार x. तर काय होणार? 8x. लहानाचे वय किती होणार? 5x आणि मोठ्याचे वय किती होणार? 8x. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय दिले आहे बघा. मोठ्या भावाचे वय किती? 40 वर्ष आहे. मोठा भाऊ बघा, मोठ्या भावाचे आपण वय किती घेतलं आहे? 8x. किती घेतलं आहे आपण? 8x. पण 8x आहे म्हणजे का? नाही, हे आपण घेतलं, पण दिलं किती आहे? 40. तर बघा, x जसाच्या तसं राहणार. 8 इकडे गुणिला आहे, तिकडे जाऊन काय होणार? भागीला. म्हणजे 40 भागीला काय होणार? 8. म्हणजेच x बरोबर किती होणार? तर 8 पंचे 40. x किती येणार? 8 पंचे 40. बरोबर आहे का नाही? बरं, आपल्याला विचारलं काय? लहान भावाचे वय. तर पहा, लहान भावाचे वय किती धरले आहे आपण? बघा 5x. किती धरले आहे आपण? 5x. ठीक आहे. 5 जसेचे तसे राहणार. x किती आहे आपल्याकडे? बघा 5 आहे. तर काय होणार? 5 गुणिला 5. तर किती होणार? 25 वर्ष. किती होणार मित्रांनो? 25 वर्ष. तर लहान भावाचे वय किती येणार? 25 वर्ष. कोणता ऑप्शन आहे? बघा ऑप्शन नंबर 3. समजलं? चला लवकर लिहून घ्या हे. चला, आता प्रश्न क्रमांक 3 पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो? अस्मिता व तिच्या आईच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे व त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे. तर अस्मिताचे सध्याचे वय किती? काही विचारलं आहे आपल्याला. अस्मिताचे वय सांगितलं आहे.
ठीक आहे, म्हणजे अस्मिताचे वय विचारले, त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिले आहे तिच्या आईसोबत, आणि त्यांच्या वयातील फरक किती? 24 वर्ष आहे. बरं, चला सोडवू या प्रश्नाला. बघा गुणोत्तर किती दिलाय? 3:11. मला सांगा, हा जो 3 गुणोत्तर आहे हा कोणाचा असणार मित्रांनो, आणि 11 कोणाचा असणार? बघा, आई मोठीच असणार मुलीपेक्षा, तर साहजिकच आहे जो मोठा नंबर असणार तो कोणाचा असणार? आईचा असणार. आणि लहान नंबर कोणाचा असणार? मुलीचा. मुलगी कोण आहे? अस्मिता. म्हणजे कोणाचा असणार? हा अस्मिता. बरोबर आहे का नाही? मग याच्यावरूनच काय घेणार आपण? पहा, अस्मिताची वय काय घेणार आपण? अस्मिताचा गुणोत्तर किती आहे? 3. त्याच्यासमोर काय लावणार? एक्स. म्हणजे अस्मिताची वय काय घेणार आपण? 3x. आणि तिच्या आईची वय काय घेणार आपण? तिच्या आईचे वय घेणार बघा 11 गुणोत्तर आहे तिच्या, आणि समोर काय लावणार? एक्स लावणार. बरोबर आहे. मग आपल्याला काय सांगितलं आहे मित्रांनो? त्यांच्या वयातील फरक दिलाय. फरक म्हणजे काय बघा, फरक काल पण बोललो होतो आपण याच्यावरती. फरक म्हणजे काय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. मोठ्या संख्येतून काय? लहान संख्या वजा करणे, याला काय म्हणतो तर आपण फरक. काल पण बोललो याच्यावरती. ठीक आहे, तर फरक म्हणजे काय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल. बघा, फरक कोणाचा होणार मग? आईचे वय वजा काय करावं लागेल आपल्याला? अस्मिताचं वय. अस्मिता यांचा फरक किती आहे आपल्याकडे? बघा, फरक आहे किती? 24 वर्ष. फरक किती आहे तर? 24 वर्ष. पण ऍक्च्युअल मध्ये यांची वय काय घेतला आपण? बघा, आईची वय काय आहे? 11x. मायनस काय होणार? अस्मिताची वय होणार 3x. बरोबर किती तर? 24. बरं, 11x मधून 3x गेले किती होणार? 8x. बरोबर काय होणार? 24. म्हणजेच आपल्याकडे x किती येणार तर आता डायरेक्ट करतो, हा गुणाकारात आहे तिकडे जाऊन 24 ला भागी होणार, भागाकार होणार. म्हणजे काय होणार? 24 भागीला 8 म्हणजेच किती तर? 3. काय होणार? 24 भागीला 8 म्हणजे किती होणार? 3. म्हणजे x किती मिळालं मित्रांनो आपल्याला? 3. पण आपल्याला काढायला काय सांगितलंय? आपल्याला अस्मिताचे सध्याची वय काढायला सांगितलंय. कोणाचे वय? अस्मिताचे. बरं, आपण अस्मिताचे वय किती घेतला पहा मित्रांनो? 3x. किती घेतला आपण? 3x घेतला. तर लिहा काय वय घेतला आपण तिचे? 3x. बरं, x ची किंमत मिळालेली आहे आपल्याला किती आहे तर? 3 आहे. किती आहे? 3 आहे. तर काय होणार? 3 गुणिला 3 म्हणजेच काय होणार तर? 9 वर्ष. काय होणार? 9 वर्ष. म्हणजेच अस्मिताची वय किती असणार मित्रांनो सध्याची? 9 वर्ष. कोणता? ऑप्शन नंबर 3. समजलं? चला लिहा लवकर. चला या मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 4 पहा. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो? अनिल, अमित व आशिष यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 5:3 आहे. जर तिघांचे एकूण वय 60 वर्ष असल्यास आशिषचे वय किती? बघा, तिघांचे गुणोत्तर आणि त्यांच्या वयाची बेरीज दिली आहे आपल्याला, आणि काही विचारलं आशिषचे वय किती असे विचारले. बघा, आता आपल्याकडे गुणोत्तर कोणता आहे? बघा, 2:5 आणि 5:3 असे हे आपल्याकडे गुणोत्तर आहे. आणि बघा, अनिल, अमित व आशिष यांचे वयाचे गुणोत्तर म्हणते, म्हणजे हे लाईनशीर होणार. बघा, जर अनिल पहिला आहे तर पहिला अनिलचाच गुणोत्तर होणार. म्हणजे अनिलचा गुणोत्तर किती येणार? 2. दुसऱ्या नंबरला कोण आहे? अमित. तर 2 नंबरचा गुणोत्तर अमितचाच होणार. तर अमितचा गुणोत्तर किती आहे? 5. आणि काय, तिसऱ्या नंबरला आशिष आहे, तर 3 नंबरचा कोणाचा होणार? आशिषचाच होणार. म्हणजेच मग आपण काय धरणार मित्रांनो? अनिलचं वय किती धरणार? अनिलचं वय धरणार आपण किती? 2 गुणोत्तर आहे, त्याच्या पुढे x लावणार, 2x. अमितचं काय होणार? अमितचं काय होणार? 5x. ठीक आहे. आणि आशिषचं काय होणार? आशिषचं काय होणार तर? 3x. इथपर्यंत समजलं? मग आपल्याला काय म्हणते पुढे? पुढे काय म्हणते आपल्याला? जर तिघांची एकूण वय 60 वर्षे आहे म्हणते. तिघांची एकूण वय किती आहे म्हणते? 60 वर्ष. कोण तिघ? अनिल, अनिल अमित अधिक काय? आशिष. ठीक आहे, यांची एकूण वय किती आहे म्हणते? 60 वर्ष आहे म्हणते. पण आपण ऍक्च्युअल मध्ये यांची वय किती घेतला पहा मित्रांनो. अनिलची आहे 2x, अमितची आहे 5x. ठीक आहे, आणि आशिषची किती आहे? 3x. बरोबर किती होणार? 60. बरं, काढा मग. इथून आपल्याला x मिळणार. काय होणार? 2 आणि 5 7. 7 आणि 3 किती होणार? 10.
10x बरोबर किती होणार 60. बघा हा 10 गुणिला तिकडे जाऊन भागीला होणार कोणाला 60ला, तर काय होणार 60 भागीला 10 बरोबर किती होणार 6. म्हणजेच आपल्याला x किती मिळाला मित्रांनो, x मिळाला आपल्याला 6. x किती मिळाला आपल्याला 6. आणि आपल्याला काळाची कोणाची वय आहे बघा, आशिषची वय विचारली आहे. कोणाची वय विचारली आहे, आशिषची. आणि आशिषची वय किती घेतली आहे आपण मित्रांनो 3x. पण x माहित आहे आपल्याला, x किती आहे तर मित्रांनो 6 आहे. म्हणजेच काय होणार 3 गुणिला 6 बरोबर किती होणार 18. म्हणजे आशिषचं वय किती आहे मित्रांनो 18 वर्ष. आशिषचं वय किती आहे 18 वर्ष. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 1. किती 18 वर्ष. समजलं. चला लिहा लवकर. हा आता प्रश्न क्रमांक 5 पहा मित्रांनो काय म्हणते. 3 मुलांचे सरासरी वय 18 वर्षे असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 3:4 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान मुलाचे वय किती असेल म्हणते. ठीक आहे. आता आपल्याला बघा 3 मुलं दिले आणि त्यांचे सरासरी वय दिले आहे किती 18 वर्षे दिले. तर मला सांगा त्यांची एकूण वयांची बेरीज किती होणार. एकूण वयांची बेरीज बघा आपण स्टार्टिंगला शिकलो होतो बेरीज कसं काढणार, तर सरासरी काय होणार सरासरी गुणिला संख्या काय एकूण संख्या. बरं सरासरी किती दिली आहे त्यांची मित्रांनो 18 वर्ष. आणि संख्या किती आहे 3 मुलांची संख्या तर गुणिला काय होणार 3. म्हणजे त्यांच्या वयांची एकूण बेरीज किती होणार 18 तेरी 54 वर्ष. किती 54 वर्ष त्यांच्या वयाची एकूण काय होणार तर बेरीज होणार. ठीक आहे. आता ते 3 मुलं कोणते आहेत ते दिले नाही आहेत. आपण काय घेऊ ए घेणार, बी घेणार आणि सी घेणार. ठीक आहे. आता बघा पहिल्याचे गुणोत्तर 2 आहे, तिसऱ्याचे 3 आहे आणि सॉरी दुसऱ्याची 3 आहे आणि तिसऱ्याची किती आहे 4 आहे. बस यांची वय काय घेणार तर पुढे आपण लावून देणार x. म्हणजे a ची वय होणार 2x, b ची वय होणार 3x आणि c ची वय होणार काय 4x. बघा 3 मुलांची सरासरी वय किती 18 वर्षे. त्याच्यावरून आपण त्यांच्या वयांची काय काढला बेरीज. म्हणजे त्या 3 मुलांच्या वयाची एकूण बेरीज किती आहे आपल्याकडे तर 54 वर्ष. म्हणजेच याचा अर्थ काय आहे मित्रांनो, ए अधिक बी अधिक सी यांची वयाची एकूण बेरीज किती आहे आपल्याकडे 54 वर्ष. पण आपण ए बी सी त्यांचे वय किती घेतलं आहे पहा. ए ची वय घेतला आपण 2x, बी ची वय घेतला काय आपण 3x आणि सी ची वय काय घेतला तर आपण 4x. ठीक आहे. बरोबर किती होणार 54. तर करा आता काय होणार 2x आणि 3x 5x 5x आणि 4x किती 9x. म्हणजे काय होणार 9x बरोबर किती होणार तर 54. बरोबर आहे का नाही. म्हणजेच x किती होणार बघा हा 9 गुणिला तिकडे जाऊन काय होणार भागीला. म्हणजे 54 भागीला 9 म्हणजे किती 6. x किती होणार तर 6. बरं आपल्याला विचारलं काय आहे ते पहा मित्रांनो. काय विचारलं तर त्यापैकी सर्वात लहान मुलाचे वय किती असेल म्हणते. बरं आता सर्वात लहान कोणता दिसत आहे, जो नंबर लहान असेल तो सर्वात लहान असेल. बघा 2x लहान दिसत आहे म्हणजे हाच काय आहे तर हा आहे लहान. हा काय आहे तर लहान. मोठा कोण आहे तर बघा 4x दिसत आहे. सी काय होणार तर मोठं होणार. तर आपल्याला मोठं विचारलं की लहान विचारलं नाही, आपल्याला विचारलं आहे लहान. लहान कोण आहे तर लहान आहे आपल्याकडे ये. बरं ए ची वय किती घेतली आहे आपण मित्रांनो 2x. ए ची वय किती घेतला आपण 2x. तर लिहा 2x. पण x आहे ना आपल्याकडे, x किती निघाला आपल्याकडे 6. म्हणजेच काय होणार तर 2 गुणिला 6 म्हणजेच किती होणार तर 12 वर्ष. म्हणजे जो कोणी याच्यापैकी लहान असेल त्याची वय किती असणार मित्रांनो 12 वर्ष. म्हणजे ऑप्शन कोणता येणार ऑप्शन नंबर 4 किती तर 12. समजलं. चला लिहून घ्या लवकर. चला तर प्रश्न क्रमांक 6 पहा आता मित्रांनो. 6वा प्रश्न काय म्हणतो. वडील आणि मुलगा यांची वयाची सरासरी 48 असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:5 आहे. तर 6 वर्षानंतर काय म्हणते तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल. बघा आपल्याला आजची त्यांच्या वयाची सरासरी दिली किती वर्ष 48 वर्ष. किती वर्ष आहे 48 वर्ष. आणि त्यांचे आजचे गुणोत्तर दिले आहे किती आहे 11:5. ठीक आहे. तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल हे विचारलंय. मला सांगा आता बघा काय दिले आपल्याला सरासरी, तर त्याच्यावरून आपण त्यांच्या वयांची बेरीज काढू शकतो. वयांची बेरीज बघा
बेरीज कसं काढतो? सरासरी गुणिला काही एकूण संख्या. सरासरी किती आहे? तर बघा दिलीच आहे, किती आहे? 48. तर सरासरी होणार 48. आणि किती लोक आहेत? 1 आणि 2, वडील आणि मुलगाच आहे ना, तर गुणिला 2. तर काय होणार? 48 गुणिला 2 किती होते मित्रांनो? 96. तर त्यांच्या वयाची बेरीज किती होणार? 96 वर्ष. बरं, मग आपल्याला काय दिलंय? गुणोत्तर दिलंय. बघा आपल्याकडे काय आहे? वडील आणि काय आहे? तर मुलगा. मला एक सांगा मित्रांनो, वडिलाचे गुणोत्तर कोणते होणार? वडील वयाने मोठेच असतात, तर मोठा गुणोत्तर कोणाचा असणार? वडिलांचा. तर काय आहे? मोठा 11 आहे, तर काय होणार? वडिलांची वय 11x. आणि लहान काय आहे? 5, तर मुलाची वय काय होणार? 5x. बरोबर आहे. मग आपल्याला ह्या दोघांच्या वयाची बेरीज माहीत झाली आहे. दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? तर 96 वर्ष. म्हणजे याचाच अर्थ काय होणार? वडिलांची आणि मुलाच्या वयाची बेरीज किती होणार? 96 वर्ष. वडिलांचे वय किती आहे मित्रांनो? 11x. आणि मुलाचे वय किती आहे? 5x. तर काय होणार? 11x अधिक 5x बरोबर किती होणार? 96. बरं, 11 आणि 5 किती होणार? 16x बरोबर किती होणार? 96. तर x बरोबर होणार मित्रांनो, हा 16 गुणिला आहे, तिकडे जाऊन काय होणार? भागीला होणार. म्हणजे मी डायरेक्ट इथूनही भाग देऊ शकतो. काय होणार? 16 सकम 96. म्हणजे x किती मिळाला आपल्याला मित्रांनो? 96. x किती मिळाला आपल्याला? 96. पण आपल्याला विचारलं काय आहे? 6 वर्षानंतरचे त्यांचे वयाचे गुणोत्तर. तर मग आपल्याला सध्याचे वयाचे गुणोत्तर काढायला नाही, सॉरी, काय सध्याचे वय काढावे लागेल त्यांचे. बघा वडिलांची सध्याची वय काय होणार? वडील त्यांची वय किती घेतली आहे आपण? 11x. एक्स आहे आपल्याकडे किती आहे? 6. म्हणजेच काय होणार? तर 11 गुणिला 6 किती होणार? 11 सकम 66. तर वडिलांची वय किती येणार? 66. कधीची? आजची. तर मुलाची वय काय येणार? मुलगा मुलगा बरोबर काय होणार? 5x वय आहे. बरं, एक्स किती आहे आपल्याकडे? 6. म्हणजे काय होणार? 5 गुणिला 6 म्हणजे काय होणार? 6 पंचे 30 वर्ष. मुलाची आजची वय किती आहे? 30 वर्ष. आणि वडिलांची आजची वय किती आहे? 66 वर्ष. पण आपल्याला आजच्या वयाचे गुणोत्तर सांगितले आहे का? नाही, आजच्या वयाचे तर ऑलरेडी दिले आहे आपल्याला. कधीचे सांगितले? 6 वर्षानंतरचे. कधीचे काढायचे आहे आपल्याला? 6 वर्षानंतरचे. ठीक आहे, कोणाचे काढायचे आहेत? वडील आणि मुलगा. बरोबर आहे ना. 6 वर्षानंतरचे त्यांचे वयाचे गुणोत्तर. आधी बघा प्रश्नात आपल्याला आधी वडील दिलाय, मग काय दिलाय? मुलगा दिलाय. तर आधी आधी काय घ्यावं लागेल आपल्याला? वडील. आणि मग काय घ्यावं लागेल आपल्याला? मुलगा. यांचे काय काढायचे? गुणोत्तर. ते पण कधी? 6 वर्षानंतर. बघा वडिलांची आजचे वय किती आहे? 66. 6 वर्षानंतर किती होतील? 66 अधिक 6 म्हणजे किती होणार? 72. बरोबर आहे का नाही? बरं, मुलाचे वय किती होणार 6 वर्षानंतर? आज आहे 30. 6 वर्षानंतर किती होणार? तर 36. किती होणार? 36. बरं, अशी मोठ्यात मोठी संख्या पहा की तिला दोन्ही संख्यांनी म्हणजे दोन्ही संख्यांना भाग जातो. बघा 36च्या पाड्यात 72 येते. 36 दुने 72 म्हणजे 36 ने भाग जातो याला. काय होणार? 36 दुने 72 आणि 36 एक 36. बरोबर आहे का नाही? जर तुम्हाला डायरेक्ट पाडा नसेल येत, तर तुम्ही कोणत्या पण संख्येने काढा. पण अखेरकार तुमचं उत्तर काय येणार? हेच येणार. तर यांचे 6 वर्षानंतरचे गुणोत्तर किती असणार मित्रांनो? 2 तर कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 4. किती? 2 समजलं? नसेल समजलं तर मित्रांनो काय करायचं? एकदा व्हिडिओ रिपीट करून पाहायचं, समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर चला लवकर लिहून घ्या हे. चला, आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. पुढचा प्रश्न काय म्हणतो? मुलगा व वडील यांच्या वयाची सरासरी 35 वर्षे आहे. जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 असेल तर मुलाचे वय किती? बिलकुल सोपा प्रश्न आहे मित्रांनो. काय दिलं आहे आपल्याला? मुलगा व वडील यांच्या वयाची सरासरी दिली आहे. बरं, सरासरीवरून आपण काय काढू शकतो? बेरीज काढू शकतो त्यांच्या वयांची. बरं, दोघांच्या वयाची बेरीज किती असणार मग? सरासरी गुणीला काय करावं लागेल? तर आपल्याला संख्या संख्या म्हणजे कोण राहणार? मुलगा आणि वडील. म्हणजे किती जण? 2 जण. तर गुणीला काय करावं लागेल? 2. बघा 35 दुने किती होणार? 70. तर त्यांच्या वयाची एकूण बेरीज किती असणार मित्रांनो? 70 वर्षे. बरोबर आहे की नाही? मग त्याच्यानंतर आपल्याला गुणोत्तर दिला. कोणाचा दिलाय? मुलगा व वडील. तर मला सांगा, मुलगा आणि वडील यांच्या वयाचे गुणोत्तर आहे. बघा मुलाचे गुणोत्तर किती असणार? लहानवाला म्हणजे मुलाचे 2 असणार आणि वडिलाचे किती असणार? 5. म्हणजेच याचा अर्थ की मुलाचे वय काय धरणार आपण मग? 2x. आणि वडिलांचे वय काय होणार? तर 5x. यांची बेरीज आहे आपल्याकडे वयाची. कशाची? मुलगा
आणि वडील यांच्या वयाची बेरीज किती आहे मित्रांनो, तर 70 वर्षे. मग काय होणार, तर मुलगा किती वयाचा आहे आपल्याकडे 2x आणि वडिलांचे वय किती आहे 5x, बरोबर किती होणार 70. पहा 2x आणि 5x किती होणार, तर 7x. 7x बरोबर किती होणार, तर 70. म्हणजेच x बरोबर किती होणार मित्रांनो, 70 भागीला 7. हा गुणाकारात आहे ना, इकडे जाऊन काय होणार भागाकारात, म्हणजेच काय होणार x बरोबर 10. पण आपल्याला x काढायचे आहे का नाही ना, आपल्याला काय काढायचे आहे, तर त्या मुलाचे वय किती असेल. बरं मग मुलाचे वय किती असेल, आपण किती धरलं त्याला बघा बरं, 2x, बरोबर आहे का नाही. म्हणून मुलाचे वय किती आहे, तर 2x. पण आपल्याकडे x ची किंमत आहे ना किती आहे, 10. तर काय होणार मग, 2 गुणिला 10 म्हणजेच किती होणार, 20 वर्ष. कोणता ऑप्शन आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 3. किती होणार, तर 20 वर्षे. समजलं, सोपी होता प्रश्न. चला लवकर लिहून घ्या हे. चला आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. पुढचा प्रश्न कोणता आहे, तर प्रश्न क्रमांक 8. काय म्हणतो, आईचे वय मुलाच्या वयाचे तिप्पट आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:9 होते, तर आईचे आजचे वय किती. बघा मित्रांनो, आपल्याला काय, आईचे वय मुलाच्या वयाचे तिप्पट दिले आहे. म्हणजे काय दिलं आहे आपल्याला, एक मुलगा दिलाय आणि त्या मुलाची काय दिली आहे, तर आई दिली आहे. ठीक आहे. बरं, मुलाचे वय काय घेणार आपण, मुलाचे वय आजचे काय घेणार आपण x, तर आईचे काय होणार 3x, कारण की तिप्पट म्हणत आहे, बरोबर आहे का नाही. आणि 12 वर्षानंतर बघा, 12 वर्षानंतर मुलगा किती वर्षाचा होईल, 1 अधिक 12 वर्षाचा. आणि आई किती वर्षाची होणार, तर 3x अधिक काय 12 वर्षाचा. पण काय म्हणते, 12 वर्षानंतरचे त्यांचे वयाचे गुणोत्तर किती दिले, तर गुणोत्तर दिले आहे आपल्याला मित्रांनो 5:9. काय दिले आहे, 5:9. तर मग यालाच आपल्याला कम्पेअर करायचे आहे मित्रांनो. कसं, जर पहा त्यांची 12 वर्षाचे वय काय निघत आहे आपले, हे काय 1 अधिक 12 आणि 3x अधिक 12. तर आपण काय करू, यांचे गुणोत्तर घेऊ. म्हणजे काय होणार, x अधिक 12 भागीला काय होणार 3x अधिक 12, बरोबर आहे का नाही. हेच होणार ना त्यांचे 3 वर्षानंतरचे गुणोत्तर. पण आपल्याला त्यांचे ऍक्च्युअल मध्ये गुणोत्तर किती दिले, 5:9. 5:9चा अर्थ काय होतो मित्रांनो, तर 5/9, बरोबर आहे का नाही. बघा 12 वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर किती होणार, 1 अधिक 12 भागीला काय 3x अधिक 12. हे आपण ह्या आकड्यावरून काढला, पण ऍक्च्युअल मध्ये किती दिलाय आपल्याला, 5:9. म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा जो काही उत्तर येणार तो काय येणार 5:9 गुणोत्तर, बरोबर आहे का नाही. मग चला काढा, याच्यावरून काय मिळणार आपल्याला, x मिळणार. चला सोडवा बरं, याला काय होणार पहा. 9 इकडे भागाकारात आहे, इकडे येऊन काय होणार गुणा होणार. तर काय होणार 9 गुणिला 1 अधिक काय होणार 12. इकडे काय होणार, तर 5 गुणिला काय होणार 3x अधिक काय होणार 12. ठीक आहे. चला याला सोडवा बरं, काय होणार, हा 9 गुणिला x 9x, 12 108, बरोबर. 5 तेरे 15x होणार इकडे, आणि 12 पंचे 60. ठीक आहे. पहा आता काय होणार, हा 15 प्लस मध्ये इकडे येऊन काय होणार मायनस होणार. तर काय होणार 9x मायनस 15x. इकडे 60 प्लस मध्ये जसाचा तसा राहणार, 108 इकडे जाऊन काय होणार, तर मायनस होणार. चला सोडवा मग आता याला, काय होणार 9x मधून 15x गेले, काय होणार -6x, बरोबर. 60 मधून 108 गेले, काय येणार, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनसच्या. बघा सेम वजाबाकी कशी तोंडी करायची, आधीच व्हिडिओ अपलोडेड आहे मित्रांनो. तुम्हाला जर डायरेक्ट एवढे पण वजाबाकी नसेल येत, तर तुम्ही आधी ते व्हिडिओ पाहून घ्याल. बघा काय होणार, 108 मधून 60 गेले, किती राहणार 48, काय -48. म्हणजेच x किती येणार मित्रांनो आपला, x बरोबर होणार बघा, मायनस मायनस चिन्ह तर कॅन्सल होणार, x इकडे गुणाकारात आहे, तिकडे जाऊन भागीला होणार, म्हणजे काय होणार 48 भागीला 6. म्हणजेच काय होणार x बरोबर साइन आटा 48. तर x किती येणार 48. पण आपल्याला काय काढायला सांगितलंय, आईचे आजचे वय म्हणत आहे. कोणाचे, आईचे आजचे वय. आईचे आजचे वय किती आहे मित्रांनो 3x. काय आहे 3x आईचे वय किती आहे, तर
3x आहे, पण आपण x काढला ना, x किती आहे आपल्याकडे 8, तर मग ठेवा x च्या जागी 8. काय होणार 3 गुणिला 8 म्हणजेच काय होणार 8 तेरी 24. 24 वर्ष म्हणजे आईचे आजचे वय काय होणार 24 वर्ष. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 4. बरोबर आहे की नाही? चला, चांगला प्रश्न होता मित्रांनो. पहा एकदा काय म्हणते. आईचे आणि मुलांचे वयाचे संदर्भ दिले, त्यात त्यांचे गुणोत्तर पण दिले, कधीचे पण 12 वर्षानंतरचे. आपण बघा त्यांची 12 वर्षानंतरची वय काढली, ठीक आहे, आणि याचे काय घेतले गुणोत्तर घेतले. पण हा गुणोत्तर किती दिलाय आपल्याला 5/9 म्हणजे काय 5/9. तर आपण ते घेतले आणि त्याच्यावरून काय काढलं तर एक्स काढलं, एक्स मिळालं. आणि आपण आईची वय किती घेतली होती तर 3x घेतली होती. एक्सच्या जागी फक्त काय ठेवलं त्याची किंमत म्हणजे किती ठेवले 8 ठेवले, म्हणजेच काय मिळालं आपल्याला आईची वय किती मिळाली तर 24 वर्ष. कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 4. चला लवकर लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आणि टाईप नंबर 2चा आखरी प्रश्न. काय म्हणते. दीपक प्रतापपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे आणि प्रताप हा रवीपेक्षा 22 वर्षांनी लहान आहे. 10 वर्षानंतर रवी आणि दीपक यांचे वयाचे गुणोत्तर 5/4 होते, तर प्रतापचे आजचे वय किती? पहा काय दिलंय. दीपक हा प्रतापपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे म्हणते. तर आपण काय करू, प्रतापची वय आजची काय धरू, x वर्ष धरू. प्रताप काय समजू x वर्षाचा आहे. तर मला सांगा दीपक किती वर्षाचा होणार. दीपक हा प्रतापपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे, म्हणजेच काय होणार x+12. इथपर्यंत क्लिअर आहे. मग काय म्हणते, प्रताप हा रवीपेक्षा 22 वर्षांनी लहान आहे म्हणते. प्रताप हा रवीपेक्षा किती वर्षांनी लहान आहे, 22 वर्षांनी लहान आहे. म्हणजे साहजिकच आहे जो कोणी प्रताप आहे, नाही सॉरी जो कोणी रवी आहे, हा रवी प्रतापपेक्षा 22 वर्षांनी मोठा असेल. बरोबर आहे का नाही? जर रवी 12 वर्ष सॉरी प्रताप जर 12 किती दिलाय रे 22, किती 22. जर प्रताप हा एखाद्या व्यक्तीपेक्षा 22 वर्षांनी लहान असेल तर साहजिकच आहे अगला व्यक्ती त्याच्यापेक्षा किती 22 वर्षांनी मोठा असेल. तर इथं अगला व्यक्ती कोण आहे, रवी आहे. म्हणजे साहजिकच आहे रवी हा प्रतापपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे तर 22 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे रवी किती वर्षाचे होणार x+22. ठीक आहे. हा तर डाटा झाला आजचे वय. बरं 10 वर्षानंतर बघा प्रतापची वय काय होणार. 10 वर्षानंतर बघा प्रताप प्रताप किती वर्षाचा होणार तर x+10. बरोबर आहे का नाही? बघा मग कोण आहे दीपक. दीपक किती वर्षाचे होणार 10 वर्षानंतर. x+12 अधिक किती करावं लागेल आपल्याला 10, म्हणजे काय होणार x+22 वर्षाचा. बरोबर आहे का नाही 10 वर्षानंतर. मग रवी किती वर्षाचा होणार 10 वर्षानंतर तर किती होणार x+22. तो अगोदरचा आहे त्याच्यात किती जोडावं लागेल 10, म्हणजेच किती होणार तर x+32 वर्षाचा. x काय होणार 32 वर्षाचा. पण आपल्याला एक गोष्ट दिली आहे मित्रांनो, रवी आणि दीपक यांचे वयाचे गुणोत्तर कधी 10 वर्षानंतरचे गुणोत्तर किती आहे 5/4 आहे. किती आहे 5/4 आहे. तर आपण काय करू त्यांचे 10 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर घेऊ. बघा 10 वर्ष नंतरचे वय दोघांचे हे राहिले. बरोबर आहे का नाही. आधी कोणाचं नाव दिलंय रवीच्या, तर वरती कोणाची घ्यायची वय रवीची घ्यायची. कोणाची घ्यायची रवीची. तर रवीची वय किती आहे x+32 वर्ष. त्यांच्या गुणोत्तर घेणे म्हणजे भागीला कोणाची दीपकची किती वय आहे तर x+22. हा गुणोत्तर किती आहे म्हणते मित्रांनो 5/4, म्हणजेच काय होणार 5/4. बरोबर आहे का नाही. बरं याच्यावरून आता x काढा बरं काय होणार 4 इकडे जाऊन काय होणार गुणिला होणार, म्हणजेच काय होणार 4 गुणिला x+32. ठीक आहे. बरोबर काय होणार 5 गुणिला x+22. ठीक आहे ना. हा इकडचा तिकडे जाणार. मग काय होणार 4 गुणिला x 4x. 32 गुणिला 4 डायरेक्ट नसेल येत तर अशी करा 4 दुने 8 4 तेरी 12 म्हणजे किती होणार 128. बघा 5 गुणिला x 5x आणि 22 गुणिला 5 किती होणार तर 110, कारण की 22 5 काय होते तर 110. ठीक आहे. आता पहा आता काय होणार, हा 4x इकडे जसाचा तसा राहणार, 5x प्लस मध्ये आहे इकडे येऊन काय होणार -5x. बरोबर. हा 128 प्लस मध्ये आहे तिकडे जाऊन काय होणार मायनस, म्हणजे काय होणार मायनस मध्ये 128. ठीक आहे. आता पहा काय उरलं आपल्याकडे 4x - 5x काय होणार -x
बरोबर. 110 मधून 128 गेले, काय राहणार? तर -18. बरोबर आहे का नाही? 110 मधून 128 गेले तर मोठा कोण आहे? 128. तर मोठ्याचं चिन्ह येणार. बघा मायनस मायनस कॅन्सल, म्हणजेच काय येणार? तर एक्स बरोबर किती येणार? तर 18. आणि एक्स हे कोणाची वय होती मित्रांनो? बघा, प्रतापची वय होती कधीची? आजची. आणि आपल्याला विचारलं काय? तर प्रतापचे आजचे वय किती? तर आजचे वय किती होणार मित्रांनो? प्रतापचे 18 वर्षे. किती होणार? 18 वर्षे. हे कोणाची वय आहे? तर प्रताप. समजलं? चला, तर कोणता ऑप्शन येणार? ऑप्शन नंबर 1. किती? 18 वर्षे. समजलं ना? चला, लिहून घ्या लवकर. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. आपलं टाईप नंबर 1 मागच्या क्लासमध्ये आणि टाईप नंबर 2 ह्या क्लासमध्ये चांगल्या पद्धतीने शिकून झालं. पुढच्या क्लासमध्ये टाईप नंबर 3 घेऊ आणि ह्या टॉपिकला कंप्लीट करून घेऊ. जर तुम्हाला माझे शिकवणं आवडत असेल किंवा माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि PDF साठी मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. कोणती टेलिग्राम चॅनल? तर मी शिपाई महाराष्ट्राचा. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.